हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. आज संध्याकाळी आम्ही काही कामानिमित्त मार्केटमध्ये गेलो. येता येता पाकीसाठी फ्रूट्स घेऊन आलो. जंक फूड खाण्यापेक्षा जेवढे फ्रूट्स खाईल तेवढे चांगलं म्हणून आम्ही तिला फ्रूट्स घेऊन देत असतो. घरी आल्यावर यांनी अचानकच तयार व्हायला लावलं आणि सांगितलं की फ्रेंडकडे जायचं आहे. म्हणून मी झटपट छान अशी रेडी झाली. वास्तुपूजनाचा कार्यक्रम होता आणि ते प्रोग्राम जिथे होता ते घराजवळच होतं. आम्ही रात्रीचे 9 वाजता तिथे गेलो तरी तिथे मधुर संगीतचा कार्यक्रम सुरूच होता. त्यानंतर तिथे आईस्क्रीमचा मेनू होता आणि बाकी आईस्क्रीम खायची जिद्द करत होती म्हणून तिला थोडीशी आईस्क्रीम खायला दिली. काही काही गोष्टी मुलांना कितीही नाही द्यायच्या ठरवल्या पण द्यावंच लागतात. त्यानंतर बाकी ते छान आईस्क्रीम खात होती आणि मी व्हिडिओज काढत होती. प्रोग्रामसाठी आलो होतो. तो प्रोग्राम तर आटोपला होता. चला म्हटलं आता घरही बघून घ्या म्हणून आम्ही घर बघायला गेलो. खूप छान असं घर होतं. स्वतःचं घर असणं हेही प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुठं का होईना पण आपल्या हक्काचं घर असावं. घर बघून आम्ही निघालो आमच्या घराच्या वाटेला. अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर हा एरिया होता. त्यामुळे आम्ही रात्री 10ला घरी आलो. घरी आल्यावर फ्रेश होऊन छान आराम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग मी शूट करत आहे. छान अशी सकाळ झालेली होती आणि आज पाखीला अचानक हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं कारण ती चिडचिड करत होती आणि तिच्या चिडचिडीचं कारण काही आम्हाला समजत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी सुट्टी आलेली होती आणि हॉस्पिटल बंद राहणार होतं. त्यामुळे म्हटलं चला आजच तिला दाखवून या. घरी लहान मुलं असलं की किती वेळा आणि कधी हॉस्पिटलचा फेरा होईल काही सांगता येत नाही. त्यानंतर आल्यावर बघा माझे पूर्ण कामं तसेच पडलेले होते आणि बाकीचा इथे सुरू होता अभ्यास करणं आणि आम्ही आता ज्या तिच्यासाठी मेडिसिन आणलेल्या होत्या त्याही तिथेच ठेवलेल्या होत्या. सर्व कामाचा थकवा बघून माझ्या नवऱ्याने आधीच ओळखलं म्हणून त्यांनी मग रात्री जेवणासाठी बाहेर नेलं आणि असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा.